गेली 15-20 दिवस प्रचाराची धुराळा उडतोय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार करताना मिळालेला प्रतिसाद कसा वाटला आणि काय वाटतंय छत्रपती शाहू महाराजांच्या या निवडणुकीबाबत आणि कसा मतदार आपल्याला प्रतिसाद देतील? गेली 15 दिवस नाही तर जवळपास एक महिनाभर आम्ही संविधान बचाव या अनुषंगानं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मिळून हा चंदगड विधानसभा प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही पिंजून काढलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद संविधान बचावमध्ये सुद्धा सुरुवातीला मिळाला होता, ज्या वेळेला शाहू महाराजांची उमेदवारीही जाहीर झालेली नव्हती. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष हे संविधानाच्या विरोधात काम करत आहेत, सरकार ज्या पद्धतीचं काम चाललं आहे, सर्वसामान्यांच्यात एक रोष आहे आणि निवडणुकीत शाहू महाराजांची जेव्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्हाला निश्चित त्याचा फायदा झाला. एक चांगलं वातावरण या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असं मला वाटतं. नवीन पक्षबांधणी, फुटलेला पक्ष आणि ह्या इतर गोष्टीचा काय परिणाम यंदाच्या निवडणुकीच्या दरम्यान आढळून आला? माझ्याकडे जिल्हा प्रमुखची जबाबदारी येऊन जवळपास 8 महिने झाले. या जबाबदारी मिळाल्यानंतर मी राधानगरी, कागल, चंदगड, गडिंग्लज आणि आजरा या 6 तालुक्यात फिरते वेळी एक गोष्ट साधारणतः जाणवते की संजय मंडलिक हे गेल्या वेळेला शिवसेनेच्या चिन्हावरती निवडून आलेले होते, पण ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षांतर केलं, जे कारण दिलं, हे सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य सैनिकामध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये या पक्षफुटीबद्दल रोष जाणवतो आणि तो रोष या मतदानात दिसेल अशी मला खात्री आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, नवीन उद्धव साहेबांची शिवसेना आणि काँग्रेस आणि जे काही इतर मित्रपक्ष यांचा समन्वय साधत कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली आपण? गेली 35 वर्ष आम्ही सक्रिय राजकारणामध्ये अगदी जवळून काही गोष्टी पाहतोय. महाराष्ट्रामध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे ही खूप भयानक आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांनाही कोण कुठला पक्षात आहे हे कळणं अवघड झाले अशी परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीची पक्षफुटी म्हणजे पक्ष फोडणं हे काही नवीन जरी नसलं तरी ED, CBI सारखा धाक दाखवणं, खोक्यांचं आमिष दाखवणं आणि त्यातून शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचे काही माजी मुख्यमंत्रीपर्यंत जी फोडाफोडी झाली ही भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून धक्कादायक गोष्ट आहे असं मला वाटतं आणि सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा याची चीड आहे. त्यामुळं पुढचं राजकारण ही निवडणूक ठरवणार आहे. ज्या लोकांनी ही फोडाफोडी केली त्यांना लोक स्वीकारतील असं मला तरी वाटत नाही आणि ह्या निवडणुकीत दिसून येईल. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या दरम्यान किंवा राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून झाला, पण अद्याप इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीकडून पंतप्रधान पदाचा नेमका उमेदवार कोण आहे हे जाहीर केलं नाही. याबाबत जनतेमध्ये संभ्रम आहे का? आणि आपण पंतप्रधान पदाचा जो उमेदवार जाहीर केलेला नाही तर कोण असेल किंवा कोण होऊ शकतं पंतप्रधान जर इंडिया आघाडी सत्तेत आली तर? आपण जर काय स्वातंत्र्यानंतरच्या काही बाबी विचारात घेतल्या, ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू या देशाची धुरा सांभाळत होते त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एवढं मोठं व्यक्तिमत्व हे पुढं नव्हतं. ते गेल्यानंतर लोकांना शंका होती की आता पुढे काय, पण लालबहादूर शास्त्रींच्या माध्यमातून एक पुन्हा चांगला पंतप्रधान मिळाला. पुन्हा लालबहादूर शास्त्री गेल्यानंतर लोकांना वाटलं की आता कोण चालवणार, कारण इंदिरा गांधींच्याकडं बघतेवेळी गुंगी गुडिया म्हणून बघितलं जायचं, पण इंदिरा गांधीजींनी ज्या पद्धतीनं पंतप्रधानपद सांभाळलं ते या जगामधलं एक वेगळं उदाहरण होतं. त्याच्यानंतरच्या टप्प्यात राजीव गांधींनी चांगली भूमिका घेतली. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर पुन्हा शंका उपस्थित होती की आता देश कोण सांभाळणार, पण PV नरसिंह राव असू देत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नाव घेता येईल ते म्हणजे मनमोहन सिंगांनी हा देश सांभाळला. पण या सगळ्या लोकांनी काहीच केलं नाही अशी एक भूमिका आत्ताच्या या सोशल मीडियाला वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केले आणि त्यामुळं आता लोकांच्यात एक प्रश्न उपस्थित केला जातो की नरेंद्र मोदी हा आमचा चेहरा आहे, तुमच्याकडं कोण? पण या भारतामध्ये मगाशी जशी उदाहरणं दिली, पोकळी भरून काढणारी पुष्कळ राजकीय मंडळी आहेत. ती समोर व्यासपीठावरती जरी दिसत नसली तरी जबाबदारी ज्या वेळेला येईल त्यावेळेला निश्चित जनतेला लक्षात येईल की ताकदीची माणसं ही देश सांभाळू शकतात. एक वेगळी गोष्ट फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या माध्यमातून केली जाते की आमच्याकडं पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये घोषणा केल्याशिवाय नरेंद्र मोदींनी काहीही केलेलं नाही हे आम्ही अनुभवले. आम्ही त्यांचा प्रचार केलेला होता आणि म्हणून समोरच्या बाजूला कोण पंतप्रधान आहे त्यापेक्षा या चुकीच्या माणसाकडं देश पुन्हा जाता कामा नये ही सर्वसामान्य लोकांच्या मनातली भावना मला जाणवते आणि म्हणून पुढचा पंतप्रधान कोण या प्रश्नावरती बोलण्या एवढा मी जरी मोठा नसलो तरी मगाशी जी उदाहरणं दिली
भारतीय घटनेमध्ये ज्या पद्धतीनं आपण आता काम बघत आलो आहे, भारताला प्रत्येक वेळेला चांगले पंतप्रधान मिळाले हे आपण कुठलीही कंपेअर केली तर लक्षात येईल. भविष्यामध्ये सुद्धा यांना बाजूला करून एखादा चांगला पंतप्रधान हा तयार होईल हे आपण निश्चित सगळेजण बघा. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांना काय आव्हान करताय? माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदान हे आपण बाहेर काढावं आणि जास्तीत जास्त मतदान जेवढं आपण काढू, म्हणजे एक ट्रेंड नेहमी असा असतो की कमी मतदान झालं तर ते विद्यमानांना फायदेशीर असतं आणि जेवढं मतदान वाढतं ते मात्र विरोधकांना फायदेशीर असतं. आणि म्हणून माझी सर्व शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आव्हान असं आहे की जास्तीत जास्त मतदान आपण काढावं. 1-2 दिवस आपण राहिलेले आहेत, लोकांच्यापर्यंत पोहोचावं आणि हातचिन्ह हे पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. या निमित्तानं शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं जे उपकार कोल्हापूर जिल्ह्यावरती आहेत, म्हणजे फक्त राधानगरी धरण नाही तर सर्व क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी एक वेगळं काम केलेलं आहे. त्याची परतफेड करण्याची एक संधी या निमित्तानं आपल्याला मिळते. ती बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हाताला 7 तारखेला आपण मतदान करावं एवढी मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सर्व लोकांना विनंती करतो.